PM स्वनिधी नावाचं 10,000चं लोन हे त्यांना मिळालेले आहे. ज्यांनी 10,000चं लोन फेडले त्यांना 20,000 आणि ज्यांनी 20,000चं लोन फेडले त्यांना 50,000 अशा प्रकारे ज्या त्या स्ट्रीट वेंडरच्या कुवतीनुसार त्याला लोन मिळतं आहे. त्या लोननी त्या स्ट्रीट वेंडरला जो तो आपल्या सावकाराकडनं 10% 20% कर्ज घेऊन पैसे घेऊन ते आपलं सामान खरेदी करायचा, ते आता नॅशनलाइज बँका पथविक्रेत्यांना लोन द्यायला लागलेत. 75 वर्षात हे देखील कधी झालेलं नव्हतं. म्हणून मी म्हटलं की 20 नंतर प्रभावीपणे ह्या कायद्याची अंमलबजावणी होऊ लागलेली आहे. सर, आता तुम्ही महाराष्ट्रभरातली आकड्यांची माहिती देत आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढी शहरं आहेत त्या शहरांच्या निहाय काही जनगणना होऊन पतविक्रेत्यांची जनगणना होऊन त्याचा काही डाटा, त्याचा काही आकडा तुमच्याकडे आहे का? तुम्ही सांगू शकता का आमच्या प्रेक्षकांना? नाही, जसं आता PM स्वनिधीनुसार आकडे सांगितलेत. प्रत्येक नगरपालिका, नगर परिषद यांनी आपल्या स्ट्रीट वेंडरचा जो काही सर्वे केला आहे आणि त्यांना जे काही 10, 20,000, 50,000 लोन दिले ते सगळं पोर्टलवर दाखवते. प्रत्येक महानगरपालिकेचा फक्त ULB नंबर किंवा नाव टाकलं पोर्टलवर की त्याचा आकडा दिसतोय. पोर्टलचं नाव काय? PM स्वनिधी. PM स्वनिधी. अर्बन आणि शहरी मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन पॉवर्टी अलावेशन ह्या कॅमेरा दाखवतो जरा आमच्या. मिनिस्ट्री ऑफ मिनिस्ट्री ऑफ भारत सरकार आवासन एवं शहरी उपशमन मंत्रालय ह्या मंत्रालयांच्या अंतर्गत हे वेबसाईट चालवलं जातं. PM स्वनिधी नावाचा आत्ता ॲप आहे. त्या स्वनिधी नावाच्या ॲपमध्ये हे असं PM स्वनिधी नावाचं कर्ज दिलं जातं. त्याच्यामध्ये 10,000, 20,000 आणि 50,000 असे 3 प्रकारचे कर्ज दिले जातात स्ट्रीट वेंडरला. त्याच्यामध्ये फक्त ज्याच्याकडे प्रमाणपत्र आहे त्या स्ट्रीट वेंडरला हे कर्ज दिलं जातं. 2014 साली आमचा सर्वे झाला आहे. 14 नंतर ज्या पथविक्रेत्यांनी व्यवसाय चालू केला असेल त्याच्याकडे जे काही दंडाच्या पावत्या आणि जे काही पुरावे असतील ते जर त्यांनी त्या पोर्टलवर टाकले तर त्याला लेटर ऑफ रेकमेंडेशन दिलं जातं. ते स्थानिक महानगरपालिका आणि केंद्र शासन मिळून देतं. लेटर ऑफ रेकमेंडेशन मिळाल्यानंतर त्याला 10,000चं आणि 20,000चं आणि 50,000चं लोन मिळतं. अशा प्रकारे तो आकडा आत्ता 6.5 लाखाच्या आसपास महाराष्ट्राचा आहे.